इयत्ता 9वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी लॉ ऑफ मोशन यामध्ये आपण पाठीमागच्या तासाला द रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाइम हे पाहिलेलं आहे आणि आपल्याला ते रिलेशन मिळालं होतं v इक्वल्स टू u प्लस at. आपण हे पहिलं न्यूटनचं इक्वेशन डिराइव्ह केलेलं आहे. आज आपल्याला सेकंड न्यूटन सेकंड इक्वेशन पाहणार आहोत. न्यूटनचं सेकंड इक्वेशन काय आहे बघा. v s इक्वल्स टू इथे लिहूया s इक्वल्स टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. s इक्वल्स टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. आता याच्यामध्ये बघा s म्हणजे काय आहे डिस्टन्स आणि जर स्ट्रेट लाईन युनिफॉर्म मोशन असेल तर डिस्टन्स इक्वल टू काय असतं डिस्प्लेसमेंट. ut u म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी t म्हणजे काय असणार आहे टाइम असणार आहे. म्हणजे हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन कशाचं आहे रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम. आपलं हे जे इक्वेशन आहे हे कशाचं रिलेशन आहे डिस्प्लेसमेंट अँड टाइम. मग आपण आता हे इक्वेशन कशा पद्धतीनं किंवा न्यूटननी कशा पद्धतीनं डिराइव्ह केलेलं आहे ते पाहणार आहोत. द डिस्टन्स फर्स्ट सेंटेन्स तुम्हाला इथं लिहावं लागेल. द डिस्टन्स कवर्ड बाय an object during time t. The distance covered by an object during time t is given by quadrangle DOEP. आता पाठीमागच्या तासाला आपण एक रिलेशन बघितलं होतं ग्राफ बघितलं होतं. ग्राफिकल मेथडमध्ये क्वाड्रँगल वरून आपण काय काढलं होतं व्हेलॉसिटी आणि त्याचं डिस्प्लेसमेंट काढलं होतं. त्याच पद्धतीनं या इक्वेशन आपण काय करणार आहे या ठिकाणी क्वाड्रँगलचा वापर करून इक्वेशन आपण डिराइव्ह करणार आहोत. म्हणजे या ठिकाणी काय सांगितले तुम्हाला एक ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टनी किती वेळेमध्ये किती अंतर कापलेलं आहे हे आपल्याला काय करायचं आहे काढायचं आहे. द डिस्टन्स कवर्ड बाय अन ऑब्जेक्ट ड्युरिंग टाइम टी. टाइम टी मध्ये ऑब्जेक्टनी किती डिस्टन्स कव्हर केलं तर त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी ग्राफची मदत घ्यावी लागेल. हा आपला ग्राफ आहे. या ठिकाणी एक्स ॲक्सिस आहे ही वाय ॲक्सिस आहे. एक्स ॲक्सिसला आपण काय घेतलं होतं टाइम टी. या ठिकाणी काय आहे व्हेलॉसिटी आहे. मी फक्त इथं व्ही लिहिते व्हेलॉसिटी घेतलेली आहे. हा पॉईंट जो आहे स्टार्टिंग पॉईंट याला आपण ओ असं नाव दिलं. तिथून ही आहे डी पॉईंट हा काय आहे इनिशियल व्हेलॉसिटी आणि लास्टला काय होती फायनल व्हेलॉसिटी ॲट टाइम टी म्हणजे हे काय आहे ई पॉईंट आहे. त्याच्यानंतर आपण या ओ साठी एक पॅरलल लाईन ड्रॉ केली. ही पॅरलल लाईन ॲट पॉईंट बी ला काय होते क्रॉस करते. त्याचबरोबर ओई साठी आपण एक पॅरलल लाईन ड्रॉ केलेली आणि इथं नाव दिलं होतं काय ए असं. आणि हा युनिफॉर्म मोशन असल्यामुळं आपण डी टू बी हे आपलं काय आहे डिस्टन्स कवर्ड झालेलं आहे. मग आपल्याला या ठिकाणी डिस्टन्स कवर्ड ड्युरिंग टाइम टी काढायचं आहे. मग आता डिस्टन्स कवर्ड काढण्यासाठी आपण कशाचा वापर करणार आहे तर क्वाड्रँगल DOEB
हा बघा, हा डी ओ बी आणि ही ई किंवा DOEB या क्वाड्रँगलचा वापर करणार आहे. मग डिस्प्लेसमेंट म्हणजे काय सांगतो आपण? यस. डिस्प्लेसमेंटसाठी आपण सिम्बॉल काय यूज करतो? यस. मग डिस्प्लेसमेंट इक्वल्स टू काय असणार आहे बघा? एरिया ऑफ काय आहे? हा रेक्टँगल आहे. एरिया ऑफ रेक्टँगल DOEA प्लस हा काय आहे बघा? एक हा क्वाड्रँगल पूर्ण होण्यासाठी आपल्याला हे दोन शेप मिळालेले आहेत. एक रेक्टँगल मिळाला आहे आणि दुसरा ट्रायंगल मिळालेला आहे. त्यामुळं एरिया ऑफ ट्रायंगल काय लिहिणार आपण? DAB. मग आता आपण एरिया कसा काढतो? एरिया ऑफ रेक्टँगल काय असतो? लेंथ इंटू ब्रेड्थ. लेंथ इंटू ब्रेड्थ प्लस ट्रायंगलचा एरिया कसा काढतो आपण? 1/2 हाईट इंटू ब्रेड्थ. 1/2 हाईट इंटू ब्रेड्थ. बरोबर आहे. मग लेंथ, या रेक्टँगलची लेंथ काय आहे? AE आहे. लेंथ काय आहे? AE. ब्रेड्थ काय आहे बघा? OE. ब्रेड्थ काय आहे? OE प्लस 1/2. ट्रायंगलसाठीची हाईट काय आहे? AB. ट्रायंगलसाठीची हाईट काय आहे? AB इंटू ब्रेड्थ काय आहे? AD. ब्रेड्थ काय आहे? A इंटू D. आता बघा, पाठीमागं आपण पाहिलं होतं AE किंवा DO म्हणजेच आपण काय सांगितलेलं आहे? इनिशियल व्हेलॉसिटी. आणि ही कोणत्या अक्षराने दाखवली आपण? स्मॉल u. म्हणजे AE म्हणजे काय आली? इनिशियल व्हेलॉसिटी आहे. त्याच्यानंतर OE म्हणजे काय आहे? टाइम T आहे. OE म्हणजे काय आहे? T प्लस 1/2 AB म्हणजेच काय आहे? CD आहे. AB म्हणजेच काय आहे? CD आहे इंटू AD काय आहे बघा? OE साठी पॅरलल आहे. AD हा OE साठी काय आहे? पॅरलल आहे. मग OE म्हणजे टाइम T आहे, तर AD म्हणजे सुद्धा काय असणार आहे? टाइम T असणार आहे. पाठीमागच्या तासाला आपण पाहिलं होतं CD म्हणजेच काय सांगितलेलं आहे? आपण इक्वेशन मध्ये ड्रॉ केलेलं आहे. CD इक्वल्स टू AT. CD इक्वल्स टू काय सांगितलं होतं? AT सांगितलं होतं. तीच व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुट करणार आहे. काय होईल बघा? U इंटू T प्लस 1/2 CD म्हणजे काय असणार आहे? AT मल्टिप्लाय बाय T. हेच इक्वेशन आपण असंही लिहू शकतो. डिस्प्लेसमेंट यस का काय आलं? U इंटू T प्लस 1/2 CD ची व्हॅल्यू काय असणार आहे? AT असणार आहे. AT मल्टिप्लाय बाय T. मग S इक्वल्स टू काय आलेला आहे इथं? UT प्लस 1/2 TT काय होईल? T स्क्वेअर होईल. 1/2 AT स्क्वेअर. आणि हे जे इक्वेशन आपण आता डिराईव्ह केलं, हेच इक्वेशन म्हणजे काय आहे? न्यूटन्स सेकंड इक्वेशन. आणि इट इज अ रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम. जेव्हा तुम्हाला एक्झामला डिराईव्ह द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम असं जेव्हा विचारलं जाईल, तेव्हा तुम्हाला हे इक्वेशन लिहावं लागेल. लक्षात आलेलं आहे सगळ्यांच्या? न्यूटन सेकंड इक्वेशन, रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम. हे जे रिलेशन आहे हे आपलं कशाचं आहे? टाइम आणि डिस्प्लेसमेंटचं आहे. आणि आपण ऑलरेडी एरिया ऑफ रेक्टँगल, ट्रायंगल आपल्याला माहित आहे. लेंथ इंटू ब्रेड्थ घेतो आणि ट्रायंगलसाठी 1/2 हाईट इंटू ब्रेड्थ घेतलं जातं. आणि अशा पद्धतीनं आपल्याला हे सेकंड न्यूटन इक्वेशन मिळतं.